नाशिकच्या घरातला माझा दुसरा दिवस. एकटी रात्रभर झोपले, खरं अजिबात झोप लागली नाही. पण दुसऱ्या दिवशी मुलं येणार होते कोल्हापूरवरून. जवळपास 25 दिवसानंतर मी त्यांना भेटणार होते. इतके छान एक्साइटमेंट होती. दोघांसाठी मी छान छान गिफ्ट्स आणले. त्यानंतर शुभासाठी जी सायकल घेतली ती मी ॲमेझॉनवरनं घेतली होती. ती खूप मस्त आहे, पाहिजे असेल तर लिंक देईल. त्याची बिल्ड क्वालिटी पण खूप छान आहे. त्यानंतर काही एज्युकेशनल टॉईज घेतले. खूप लोकांनी क्रिटिसाइज पण केलं की ही खोटं बोलती आहे, नवऱ्याला सोडून दिलं आहे वगैरे वगैरे. तर खरं मला असं म्हणायचं आहे की का जर एखादा नवरा जॉब निमित्त शहर सोडून दुसरीकडे जातो आणि बायको जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळते, तसं आपण नाही का निर्णय घेऊ शकत आपल्या मुलांच्या एज्युकेशनसाठी. खूप कमेंट असे पण आले की पुण्यासारखं शहर सोडून मूर्खपणा केलीस काय, तुला काही अक्कल आहे का, तिथे एज्युकेशन छान आहे, नाशिकला काय उरलं आहे. तर अरे असं काही नसते. मला नाशिक आवडते आणि पुणे आवडत नाही मी असं म्हणतच नाही. माझ्याही करिअरची सुरुवात पुण्यातच झाली आहे. पुणेही मला आवडतं, नाशिकही मला आवडतं. आता दोन्हीकडे माझं येणं जाणं कंटिन्यू असणार आहे. तुम्हाला येत्या ब्लॉगमध्ये नक्कीच कळेल. सचिनचे पप्पा आले होते मुलांना सोडण्यासाठी सकाळी आणि दिवस कसा गेला कळालंच नाही. त्यांनी दिलेल्या 100 रुपयाचा शिवचरांनी काय कांड केलं तुम्ही हे बघा. तुमच्या मते पुणे किंवा नाशिक एज्युकेशन कुठे बेस्ट आहे?